पोलीस डायरी डेली अपडेट्स। कर्नाटकात एक हैराण करणारी घटना घडली आहे। या ठिकाणी एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय युवकानं कॉलेज युवतीची हत्या केली आहे। ही युवती केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत शिकत होती। धक्कादायक म्हणजे ही घटना कुठल्याही निर्जनस्थळी नव्हे तर कॉलेज कॅम्पसमध्ये भरदिवसा घडली आहे। हल्ल्यात जखमी युवतीला तातडीनं कॉलेजजवळील रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु रस्त्यातच तिने अखेरचा श्वास घेतला। आरोपी युवक हा त्या कॉलेजमध्ये शिकत नसतानाही त्याने कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून मुलीवर जीवघेणा हल्ला केला। प्रत्यक्षदर्शीनुसार युवतीवर चाकूने सपासप वार करण्यात आले। त्यानंतर आरोपी फयाज पळून जाण्याचा प्रयत्नात असताना तिथल्या काही युवकांनी आणि कॉलेज कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले। त्यानंतर त्याला पोलिसांच्या हाती दिले। कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर 4 ते 5 जणांनी हल्ला केला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालेल्या विनोद याचा मृत्यू झाला आहे। उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच 4 ते 5 जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने अमानुष वार करून गंभीर जखमी केले आहे। गावातील एका महापुरुषांच्या जयंतीच्या वेळी झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। उत्तर प्रदेशात आज 8 ठिकाणी मतदान असून समाजवादी पक्षाने पोलिसांवर आरोप केला आहे। मुस्लिम महिलांना मतदान करण्यापासून पोलीस रोखत असल्याचं समाजवादी पक्षाने म्हटलं आहे। कैराना मतदारसंघातील शामली येथील बूथ क्रमांक 447 मध्ये पोलीस मुस्लिम मतदारांशी गैरवर्तन करत असून त्यांना मतदान करण्यापासून रोखत आहे, असं सपाच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे। त्यामुळे निष्पक्ष मतदान व्हावे यासाठी पक्षाने निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली।